श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी म्हणजेच शनिवारी षष्ठीला एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. षष्ठीला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळयुक्त भोजन, तिळाचे हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे. हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते. षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. षष्ठीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात, म्हणून या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. षष्ठीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी येते. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला षष्ठीला एकादशीचे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठण करायचं आहे. या व्रतकथेचं पठण केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच षष्ठीला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण तुम्हाला या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणार आहेत. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. षष्ठीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची. आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून स्नान ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला षष्ठीला एकादशीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे. सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांना जलाभिषेक करायचा आहे. जे आपण जलाभिषेक करणार आहे ते त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तीळ हे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या सर्व घरातल्या सदस्यांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते. तसेच आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदन, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करायची. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना तिळाचा नैवेद्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला एकादशीचे व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचे. तसेच आपल्याला विष्णूंचं जो पण तुम्हाला मंत्र येतो, जसं की नारायण नम, ओम हू विष्णवे नम, ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण किंवा श्रवण करायचं आहे. शेवटी विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करायची आहे. पूजेच्या वेळेस कळत नकळत केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे. तसेच या दिवशी रात्री जागरण करणे शुभ मानले जाते.
हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने, खऱ्या मनाने गोमातेची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाले आहे. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून षष्टीला एकादशीच्या दिवशी गोमातेची पूजा आणि सेवा ही करायची आहे. आता ही गोसेवा जी आहे तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे, तिची आरती करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची आहे ते म्हणजे तीळ आणि गूळ. षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली जी पोळी तयार करणार ती आपल्याला गोमातेकरता तयार करायची. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. छानशी चपाती तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं तूप हे लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला आवर्जून ह्या चपातीवर जे आहे थोडेसे पांढरे तिळ हे लावायचे, कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुपीडा, पितृदोष नष्ट होतो. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे. अशी ही पोळी आपल्याला गोमातेला खायला द्यायची आहे. किंवा तुम्ही अगदी तीळ आणि गूळ हे एकत्र करून जे आहे ते सुद्धा गायीला खायला देऊ शकतात. आपल्या हातातनं जेव्हा गाय ही वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गोमातेला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आपल्याला गायीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.